जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं YouTube चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, YouTube वरती सगळ्यांना नवीन जे क्रिएटर आहेत त्यांना वाटत असतं किंवा जरी माझ्यासारखे 4-5 वर्ष जुने झालेले यूट्यूबर्स असतील तरी प्रत्येकाला एक वाटत असते की आपल्या व्हिडिओवरती काल जितके व्ह्यूज होते त्यापेक्षा आजचा जर व्हिडिओ आपण टाकलेला त्याला चांगले व्ह्यूज यावे, म्हणजे आपल्या व्हिडिओवरती ऑन एन ॲव्हरेज जे व्ह्यूज असतात ते व्ह्यूज नेहमी वाढतच जावे। आणि मित्रांनो, त्यासाठीच आपण प्रत्येक क्रिएटर जो असतो, म्हणजे लहान क्रिएटर असो, मोठा क्रिएटर असतो किंवा मधला जो मीडियम सबस्क्राइबर असणारा क्रिएटर असो, मित्रांनो सगळ्यांचं एकच असतं की आपल्याला व्ह्यूज आले पाहिजे, त्यासाठी किती धडपड करता येईल तितकी करायला तयार असतो आपण। आणि मित्रांनो, आज जे आहे ते मला एक असं अपडेट सापडलेलं आहे, ते जर आपण आपल्या चॅनलवरती अप्लाय केलं तर निश्चितच आपल्या चॅनलवरती जे व्ह्यूज आहेत ते मी असं म्हणणार नाही की तुम्हाला जर 10,000 व्ह्यूज येत असतील तर तुम्हाला 20,000 व्ह्यूज येतील, अजिबात नाही। पण तुम्हाला जर 10,000 व्ह्यूज येत असतील तर त्या 10,000 व्ह्यूजचे तुम्ही 11, 12, 13,000 व्ह्यूज करू शकता आरामशीर। आणि त्यासाठी मित्रांनो ही ट्रिक जी आहे ती खूप ओल्ड आहे, पण यावरती आता यूट्यूबने नवीन काही जे आहे ते सुधारणा केलेले आहेत आणि त्याचाच फायदा जो आहे तो क्रिएटर जे नवीन आहेत त्यांना होणार आहे। कारण मित्रांनो, जर तुम्हाला 100-200 व्ह्यूज येत असतील तर तुम्हाला तिथं 200च्या 250, 350 किंवा 300 असे जर व्ह्यूज यायला चालू झाले तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आजचं जे सांगणार आहे अपडेट ते खूप महत्त्वाचं आहे, व्हिडिओ जराही स्किप न करता बघा। त्यासोबतच या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ज्यावेळी पण आपण यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करतो तर आता व्हिडिओ अपलोड करताना आपण सगळ्या गोष्टींची काळजी घेत असतो, म्हणजे आपण अगदी टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन असो किंवा व्हिडिओला एंड स्क्रीन लावणं किंवा आय कार्ड लावणं या सगळ्या गोष्टी करत असतो। आणि जर मित्रांनो तुम्हाला अजूनही माहिती नसेल आय कार्ड कसं लावायचं किंवा लास्टला जे आहे ते एंड स्क्रीन कशा लावायची, तर मित्रांनो त्याच्या व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते व्हिडिओ देखील नक्की बघा, कारण त्यातून देखील तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज वाढणार आहेत। म्हणजे तुमचा एखाद्या व्हिडिओवरती व्ह्यूज आले तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला 3-4 जे तुमचे व्हिडिओज आहेत त्यांना पण तुम्ही व्ह्यूज कशा प्रकारे वाढवू शकता हे तुम्हाला एंड स्क्रीन आणि आय कार्ड मधून समजणार आहे। त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, ते व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता। आता मित्रांनो, हे सगळं तुम्ही करत आहात, टायटल देत आहात, डिस्क्रिप्शन, टॅग्स किंवा थंबनेल पण चांगला करत आहात, व्हिडिओला व्ह्यूज पण चांगले येत आहेत, पण मित्रांनो ते व्ह्यूज आणखीन वाढावे असं तुम्हाला वाटत असतं, तर तुम्ही मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करू शकता, तर तुमच्या व्हिडिओला तुम्ही स्वतः प्रमोट करू शकता। आता प्रमोट करायचं म्हणजे मी हे तुम्हाला सांगत नाही की तुम्ही गुगल ॲड्सवरती पैसे देऊन प्रमोट करा, प्रमोट म्हणजे पैसे देऊन प्रमोट नाही करायचं, तर तुम्ही तुमच्या चॅनलवरती जे यूट्यूबने फीचर्स दिलेले आहेत त्यांचा यूज करून जे आहे ते प्रमोट करू शकता। आधी मित्रांनो तुम्ही व्हिडिओची स्टोरी लावू शकत होता, पण आता स्टोरी ऑप्शन जो आहे तो यूट्यूबने बंद केलेला आहे आणि कम्युनिटी टॅब ऑप्शन फक्त ठेवलेला आहे। आणि कम्युनिटी टॅबचा मित्रांनो बऱ्याच लोकांना फायदा देखील माहिती झाला असेल की कम्युनिटी टॅब जर आपण आपल्या चॅनलवरती अप्लाय केली तर तिथून मित्रांनो आपल्याला चॅनलची रीच पण वाढते। आणि यूट्यूबने आता नवीन काय केलेलं आहे की तुमच्या कम्युनिटी पोस्टची पण रीच जी आहे ती तुमच्या YT स्टुडिओमध्ये दिसते की तुमच्या कम्युनिटी पोस्ट किती रीच आलेलं आहे, त्यातून तुम्हाला सबस्क्रायबर किती भेटलेले आहेत। कारण यूट्यूब काय करतं, तुम्ही कम्युनिटी पोस्ट जर करत असाल आणि त्यामध्ये वोटिंगच्या पोस्ट टाकत असाल किंवा पोल टाकत असाल, पोल क्रिएट करत असाल, तर निश्चितच मित्रांनो तुमच्या व्हिडिओची इम्प्रेशन त्या कम्युनिटी पोस्टची इम्प्रेशन जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत असतं। आणि ते कुठल्या माध्यमातून पोहोचत असतं, तर होम पेजवरती सजेस्ट देतं किंवा तुम्हाला ब्राउज फीचरमधून ते कम्युनिटी पोस्ट जे आहे ते दिसत असते, लोकांपर्यंत पोहोचत असते। जरी त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तरी त्यांना दिसत असते। त्यामुळे मित्रांनो त्याचा फायदा काय होतो की त्यातून तुम्हाला सबस्क्रायबर पण भेटत असतात। एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही क्रिकेट रिलेटेड व्हिडिओज बघत असाल आणि तुम्हाला क्रिकेटमध्ये भरपूर प्रमाणात जे आहे ते क्रिकेटचं वेड असेल आणि जर एकाने कुठल्या क्रिएटरने क्रिकेट रिलेटेड एकाने कम्युनिटी पोस्ट टाकली असेल, जसे की एकाने व्ह्यूअर्सला जर क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असेल आणि मित्रांनो तो प्रचंड वेडा असेल क्रिकेटचा, आणि जर एकाने कुठल्या क्रिएटरने क्रिकेट रिलेटेड पोस्ट टाकली असेल, जसे की आता इंग्लंड विरुद्ध जे आहे ते टेस्ट सिरीज झाली भारताची आणि भारताला त्यामध्ये विजय मिळाला, तर मित्रांनो ती जर पोस्ट शेअर केली असेल कम्युनिटीमध्ये तर मित्रांनो ती तुमच्या पुढे नक्की येते, म्हणजे जो व्ह्यूअर्स असो त्याच्यासमोर जाते आणि तिथून त्याला सबस्क्राईब केलेलं असो किंवा नसो त्याच्यासमोर ती पोस्ट जाते। आणि जर त्याला इंटरेस्टिंग वाटलं तर ते त्याला सबस्क्राईब पण तिथून करतात। तर मित्रांनो हे ब्राउज फीचरमधून जे आहे ते पोस्ट प्रमोट करतच आहे यूट्यूब। तर मित्रांनो तुम्ही जर एखाद्या कॅटेगरीमधले व्हिडिओज बनवत असाल तर तुम्ही तुमच्या कम्युनिटी पोस्टमध्ये पण अशा प्रकारचे फोटोज टाकत चला, जेणेकरून बाकीच्या लोकांपर्यंत तुमचे फोटोज पोहोचून तिथून तुम्हाला जे आहे ते इनिशियल सबस्क्रायबर किंवा व्ह्यूअर्स भेटू शकतात। कम्युनिटी पोस्टमध्ये जो फोटो टाकलेला आहे तिथेच वरती तुम्ही व्हिडिओची लिंक पण टाकू शकता, जेणेकरून तिथून जर लिंक तुम्ही टाकली तर त्या लिंकवरून व्ह्यूज पण येऊ शकतात। पण मित्रांनो आता नवीन अपडेट असं आलेलं आहे की यूट्यूब आता जे आहे ते कम्युनिटी पोस्टच्या नोटिफिकेशन पण पाठवत आहे। ठीक आहे, तुम्ही सबस्क्राइब केलेलं असो किंवा नसो नोटिफिकेशन पण जात आहेत। आणि मित्रांनो साइडला तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग बघू शकता, नोटिफिकेशन मला पण आली होती, म्हणजे माझ्या दुसऱ्या चॅनलवरती मी लॉग इन केलेलं, म्हणजे दुसऱ्या मोबाईलमध्ये
साईडला स्क्रीन रेकॉर्डिंग बघू शकता। तर माझ्या चॅनलवरती मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली, त्याची नोटिफिकेशन गेली होती, त्यावरती मी क्लिक केल्यानंतर मला आतमध्ये गेल्यानंतर लिंक वगैरे होती, तर त्या लिंकवरती जर कोणी क्लिक केलं तर तिथून मला व्ह्यूज पण येणार होते। तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही कम्युनिटी पोस्ट पण तुमच्या चॅनलवरती टाकत असाल तर निश्चितच तुम्हाला तिथून देखील चांगल्या प्रकारे व्ह्यूज वाढू शकतात। आता समजा यूट्यूबने एक 5-6 हजार लोकांना ती नोटिफिकेशन पाठवली होती, त्यातील समजा 1000 लोकांनी क्लिक केलं पोस्टवरती, तर त्यातील ॲटलिस्ट 100 ते 200 लोक तर तो व्हिडिओ बघू शकतात, त्यामुळे तिथून देखील मला व्ह्यूज वाढू शकतात। आणि 100-200 लोकांनी जर व्हिडिओ बघितला तर यूट्यूब परत तो व्हिडिओ माझा पुढच्या लोकांपर्यंत सजेस्ट करणार आहे। सो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे ते कम्युनिटी पोस्टचा यूज करून तुमच्या व्हिडिओजना प्रमोट करू शकता। आणि हे प्रमोट जे व्हिडिओज करणार आहात ते फक्त काय 1-2 दिवसामागचे नाही, तुम्ही समजा 6 महिन्यापूर्वी एखादा व्हिडिओ टाकलेला आहे, तुमच्या चॅनलला आता थोडीफार रीच आलेलं आहे, तर तुम्ही तो 6 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ देखील आज कम्युनिटी पोस्टमध्ये शेअर करू शकता। सो मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही कम्युनिटी पोस्टचा वापर केला तर तुमचे जितके व्ह्यूज येतात त्यापेक्षा निश्चितच थोडेफार का होईना व्ह्यूज वाढणार आहेत। तर व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना। जय हिंद, जय महाराष्ट्र।